राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस सह्याद्रीच्या कुशीमध्ये सुद्धा बरसतोय आणि याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकामान धरण हे खरं तर 8.5 TMC असणाऱ्या धरणाची क्षमता 100% भरल्यानं 16,000 क्युसेक इतक्या वेगानं भीमा नदीच्या पात्रासह उजव्या डाव्या कालव्यातून सोडण्यात आल्यानं या ठिकाणी या वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच आनंद देणार आहे। भीमाशंकर असेल किंवा बोरगिरी असेल या परिसरात कोसळणाऱ्या या पावसाच्या धरणातील पाण्याचा साठा रोजच वाढत असल्याने या ठिकाणी गेल्या 24 तासात जोरदार पावसाच्या हजेरीमुळे कुठेतरी धरणाचा पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या संख्येनं पाणी सोडण्यात नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यातूनच आकाशामध्ये ढग अजूनही खरं तर या ठिकाणी जमा होऊ लागलेले आहेत आणि याचाच परिणाम कुठेतरी या परिसरात सातत्यपूर्ण पाऊस पडताना पाहायला मिळत आहे। यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे शेतकरी असेल किंवा नदीपाठच्या भागातून जाणाऱ्या कोल्हापुरी बंधारे खरं तर पाण्याखाली गेल्याने नदी पात्रातून प्रवास टाळण्याचाही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचे कृषी पंप असतील किंवा या परिसरात कुणीही पाण्याच्या प्रवाहात उतरण्याचा मज्जाव करण्यात आलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणारा पाऊस आजही पाऊस वाढण्याची शक्यता या ठिकाणी मान्सून विभागाच्या वतीने देण्यात आल्यानं या ठिकाणी नदीकाठच्या गावांसह नागरिकांनी किंवा पर्यटकांनी या परिसरात फिरण्यासाठी येण्यास मज्जाव करण्यात आला। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, खेड, पुणे।